तारामती फाउंडेशनच्या या दहीहंडीमध्ये छोटा पुढारी सुद्धा सहभागी झालाय आणि गोविंदा पथकांचं मनोबल उंचावर. उंचच उंच मनोरे, उंचच उंच थर. ठाण्यामधली दृश्य आपण पाहताय. अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती, अनेक नेते मंडळींची उपस्थिती. एक नवीन रेकॉर्ड झाला आहे. दोन ज्या पथक आहेत त्यांनी 10-10चे थर लावलेत. याबद्दल आपण पहिले काय सांगाल? त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हे जे रेकॉर्ड केलंय त्यांनी खरोखर कठीण असतं. म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो, सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं, एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं, हे एक मोठं मला वाटतं शौर्य लागतं, त्याचं धैर्य लागतं, ते दाखवलं त्यांनी. आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे, मोजकेच विरोधी आमदार आहेत, मात्र ते सरकारची हंडी फोडतात. त्याबद्दल बघा, आज मी राजकीय काही बोलणार नाही, कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात. आम्ही आज हा सण साजरा करत आहोत. राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत, तर तेव्हा आपण राजकारण बोलू. आज आपण हा सण साजरा करू. दरवर्षीप्रमाणे जोरदार दहीहंडी करतात. याबद्दल काय? जोरदार दहीहंडी करतात आणि इतर देखील लढाई ते जोरदार करत आहेत. तर सगळेच इकडचं आमची टीम आणि दीपेशजी आपण पाहताय की कसं काम करतात. राऊत साहेब काल बोलले होते की येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, या याच्यात सेना मनसे युती करणार आहे. आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय, महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय. पुढे दोन भाऊ ठरवतील. पण आज परत मी तुम्हाला सांगेन, सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही. आपण उद्या बोलू ना, उद्या बोलू किंवा काल बोलू शकलो असतो, आज नाही. तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीचे दौऱ्यावर नक्कीच आहेत ना. कितीतरी आंदोलनं सुरू आहेत. आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात, आपण पाहाल लवकरात लवकर. राजकारणाची जी दहीहंडी आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारची घोडदौड सध्या सुरू आहे. आज राजकारण बोलणार नाही. बघितलं तर नवीनच पलाव पूल केला होता, त्याला खड्डे पडले. मला तो देखील वर्ल्ड रेकॉर्ड बघायचा होता, पण आज दुसऱ्या रस्त्याने आणलं, कारण तिथून लवकर येऊ. पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच येणार होतो आम्ही. थँक्यू. तर ठाण्यामधल्या कृष्णा पाटील यांची शारदा संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आपण या ठिकाणी पाहताय. मुंबईच्या कानाकोपऱ्यामधून विविध गोविंदा पथकं या ठिकाणी येत उंचच उंच थर रचतायत, मनोरे रचतायत. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न त्यांचा. संपूर्ण खबरदारी घेत एक उंचच उंच मनोरे जे आहेत ते रचले जात आहेत, थर रचले जात आहेत.